मुलं शाळेत जात असताना त्यांना टिफिनवरती भाजी आणि चपाती नकोशी वाटते, तर त्या जागी आपण यमी यमी अशा प्रकारे जर त्यांना मस्त पराठा बनवून दिला तर ते नक्की आवडीने खातील आणि रोज याच पराठ्याची मागणी करतील. तर चला मग असा यमी यमी टेस्टी पराठा आज आपण कविताज किचन मराठीमध्ये बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. माझ्याकडे 1 वाटी भिजवलेलं पीठ होतं, तुम्ही बघू शकता. म्हणजे याचे साधारण 1 पराठा होईल एवढंच पीठ इथे मळून माझ्याकडे तयार होतं. याचेच मी तुम्हाला छान मस्त यमी यमी पराठा कशा प्रकारे बनवला जाईल ते सांगत आहे. सर्वात आधी आपण इथे जाडसर चपाती लाटून घेऊया. पीठ कुठलंही असेल तर चालेल, तुम्ही ताजं वेळेवरती सुद्धा मळू शकता किंवा शिल्लक उरलेलं पीठसुद्धा आपण पराठा बनवण्याकरता इथे उपयोगात घेऊ शकतो. आता इथे कोरडं पीठ घेऊया आणि याची छान जाडसर अशी 1 चपाती लाटून घेऊया. हा पराठा बनवायला जास्त वेळ लागत नाही. हार्डली आपला पराठा हा 2 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो. जर पीठ मळून असेल तर पराठा बनवायला अजिबातच वेळ लागत नाही. हा पराठा खायला एकदम टेस्टी लागतो आणि लहान मुलांना तर खूप आवडतो अशा प्रकारे बनवलेला पराठा. येथे आपली चपाती लाटून तयार झालेली आहे. सोबतच मी गॅसवरती पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला होता. लाटून झालेल्या चपातीवरती आता चाकूच्या साहाय्याने एक साईड मी अशा प्रकारे कट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक कट करून घ्यायचा आहे. आता आपण चपातीवरती शेजवान चटणी लावून घेऊया. पराठ्यावरती शेजवान चटणी लावल्यामुळे पराठा मस्त हा स्पायसी लागतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. तर आपण अशा प्रकारे सर्व पराठ्यावरती शेजवान चटणी मस्त लावून घेऊया. शेजवान चटणी सर्व चपातीवरती लावून झालेली आहे. त्यानंतर आपण एक साईडने अशी चपाती फोल्ड करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक साईड चपाती फोल्ड करून घ्यायची आणि या फोल्ड चपातीवरती मी इथे टोमॅटो सॉस लावत आहे. टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर ही चपाती आपण पुन्हा एक साईड फोल्ड करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सॉस लावल्यानंतर चपाती पुन्हा फोल्ड करून घ्यायची. त्यानंतर फोल्ड केलेल्या चपातीवरतीही मी टोमॅटो सॉस लावत आहे. तुम्ही इथे टोमॅटो सॉस ऐवजी मेयोनीज किंवा चीजसुद्धा टाकू शकता किंवा यूज करू शकता. तुमच्या मुलांना जशा प्रकारे आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही ही चपाती छान लाटू शकता किंवा पराठा हा तयार करू शकता. आता आपण इथे कोरडं पीठ घेऊया आणि हा पराठा मस्त लाटून घेऊया. पराठा लाटत असताना तो जाडाच ठेवा, नाहीतर पराठा जो आहे तो आपला फाटत असतो आणि जे काही चटणी आपण लावलेली आहे ती बाहेर निघून जाते. त्यामुळे शक्यतः जाडसरच पराठा लाटून घ्यायचा. आता मस्त तव्यावरती बटर घालूया. बटर नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा तूपसुद्धा घेऊ शकता. आता गरम तेलावरती छान पराठा शिजवून घेऊया. हा पराठा बनवायला एकदम सोपी आहे. हार्डली 2 ते 3 मिनिटांमध्ये इथे आपला यमी यमी पराठा तयार होतो. पराठ्यावरती वरून सुद्धा आपण छान बटर लावून घेऊया. मस्त लुसलुसीत यमी पराठा हा घरच्या साहित्यापासूनच तयार होतो. आपल्याला बाहेरून कुठलेही सामान विकत आणायची गरज पडत नाही. हार्डली टोमॅटो सॉस, शेजवान चटणी ही आपल्या घरी नेहमीच असते. त्यामुळे आपल्याला हा पराठा बनवायला एकदम इझी जातो. मी यामध्ये चीज घातलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चीज घालू शकता, पण शक्यतः लहान मुलांना चीज हे कमीत कमी द्या. त्यांच्या डायजेशनसाठी चांगलं नसते. त्यामुळे चीजऐवजी तुम्ही बटर किंवा तूप यामध्ये छान घालू शकता. त्यामुळे मुलांना शरीरामध्ये पौष्टिक तत्त्वसुद्धा मिळतील आणि त्यांचे पोटसुद्धा भरतील.
अशा प्रकारे टिफिनवरती नेण्याकरता आपला यमी यमी टेस्टी पराठा तयार झालेला आहे। छान दोन्ही साईडने आपण मस्त पराठा हा शिजून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त दोन्ही साईडने हा पराठा छान शिजलेला आहे। आता शिजलेला पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।